आहे मी कसा दिसतोय माका आठवता तू साडी नेसायचंस तेव्हा किती सुंदर दिसायचंस कुणाची तरी दृष्ट लागत एवढा सुंदर मी बघत रवायचो बांगड्यो गजरो आंबाडो पायात पैंजण तुका बघून माका सारखा वाटायचा मी पण तुझ्यासारखी नटीन पण माका नाही कधी नटूक मिळाला पण आज मी तुझी साडी नेसले तुझ्या एवढी सुंदर तर नाही दिसत पण ही साडी नेसून माका तुझी आठवण इली आहे तू बघतेस ना माका मी कशी दिसते बरा दिसतंय ना काय चालला आहे अवदेसेचा झाडाजवळ काय करता हा आणखी काय करणार ता औशिक भेटूक गेला हा आता माका खराच वाटता श्रीमंता हयच हा देव लक्ष ठेवून हा तिचा आवाज ऐकलाव ना आपण येऊ मायले की पण बोलत असणार त्याचा लग्न लवकर करून देऊ ठेव ते असा साडी नेसून सजून गावभर फिरला तर लोकांमधील शेवंता येईल आहे आज लय खुश आहे मी ह्याच तुझ्यासारखा नटलाय जर कधी माझा लगीन झाला ना तर मी तुझी हीच साडी नेसीन दत्ता त्याच्या लग्नाचा काय तर लवकर बघ हो पण बोलणार कोण माधवा ही जबाबदारी तुझीच हा काय होय होय माधवा अगं आम्ही कितीही गोड बोलान ते का सांगूक गेलो तरी ते का संशय येतलो तू मुंबईसून इलहस ते का काय बोलूक नाही निलिमान पण त्याची बाजू घेतल्या ते का कापडा दिल्यान हत तेव्हा तू बोललस ना तर माका वाटता त्या लग्नात तयार होईल ठीक आहे वेळ आली की मी बोलतो तिच्याशी हा अरे दत्ता बघतोस काय मार त्याला काठी कुठे थांब दत्ता पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदूळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात मामी कोणता भक्त हाक मारतो आहे ध्यानात इतके मग्न आहात बाणाईला भेट घ्यायची आहे देवी वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे नमस्ते अंकल जी वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे विकीची चाडी करायला काय समजतो काय स्वतःला तू अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर अरे कुठून कुठून येता तुम्ही नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव पोलिसात देणार होतो तुला केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी मामा आता आपण काहीच करू शकत नाही पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना राईट हो मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?